मला हेच सांगायचंय की मराठ्यांना पहिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा आरक्षण दिलं होतं 16%. ते आरक्षण घालवण्यामध्ये सुद्धा हे ससाने आणि त्यांची टीम आहे. आणि हे आरक्षण घालवल्यानंतर आता ज्यावेळेस मनोजदादाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस इंदापूरला ह्यांची सभा होती. त्या सभेत ससाने आणि त्यांच्या लोकांचं भुजबळ आणि ते शेंडगे त्यांनी जे 50% वरचं आरक्षण घालवलं ना त्यांचा सत्कार केलाय. त्याचे प्रूफ आमच्याकडे आहेत. आमच्याकडे ते प्रूफ आहे. तू मध्ये मध्ये बोलू नको रे. तुझ्या वेळेस बोल. ताईने सांगितलं तर शब्द पाळ ना. मध्ये मध्ये काय करतो रे. तुझ्या वेळेला बोल ना. ठीक आहे, एका मिनिटात पूर्ण करा. काळकुटे तुमचं बोलणं काळकुटे पूर्ण करा. ससाणे नाही मला वेळ द्यायचा. बोला काळकुटे लवकर. आम्हाला तरी बोलत जाऊ नका ताई. बोला काळकुटे बोला. आमच्या वेळ तुम्ही वेळ दिल्यानंतर हा मध्ये मध्ये लुडबुड करायची काय संबंध आहे. ससाणे एक मिनिट थांबा. त्यांना त्यांचं पूर्ण करून दे. मग ससाणे तुम्ही बोला. तुम्हालाही वेळ देते तुमची बाजू मांडायचा. मला वेळ दिल्यानंतर ते प्रत्येक जण बोलतोय. आम्ही 3 जण तुमचे नियम पाळतो. हे जर जाणून बुजून हे ओबीसी वाले काही ठराविक नेते आहेत ना त्यांना मराठा द्वेषाने पछाडलेलं आहे म्हणून हे असं बोलतात प्रत्येक. आपण त्याच्यात जाऊया स्वतःच्या नको. वेळेचं बोलायचं आणि दुसऱ्याच वेळेला आलं की मध्ये नाक खुपसायचं. त्याला सांगा एक नीट ताई. ससाणे त्यांचं पूर्ण होऊन जाऊन दे. मी तुमच्याकडे येते. बोला काळकुटे. मला हे सांगायचंय तो GR बनवत असताना मनोजदादांनी सगळ्याला विश्वासात घेतलंय. सरकारला तिथं ठणकावून सांगितलंय. उपसमितीच्या अध्यक्षांना सांगितलंय की बाबा जर ह्याच्यात काही कमी जास्त झालं तर ह्यात त्रुटी शुद्धीपत्रक सुद्धा करावं लागेल. आणि ते विखे पाटील साहेबांनी सांगितलंय आम्ही ते वेळ आली तर शुद्धीपत्रक सुद्धा काढू. आणि वेळोवेळी मनोजदादांनी सांगितलं याचा मराठा समाजातल्या मराठवाड्याला फायदा झाला पाहिजे आणि सातारा गॅजेटचा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना फायदा झाला पाहिजे. आम्हाला मराठवाड्याच्या बाबतीत या GR बद्दल बोलायचं तर मराठवाड्याला पूर्वीच्या काळी आरक्षण होतं निजामाच्या काळामध्ये. आताही तिथं तेलंगणात आरक्षण आहे ओबीसीतनच. तिकडे आंध्रात आरक्षण आहे. कर्नाटकात आरक्षण आहे ओबीसीतून. पण मराठ्याला महाराष्ट्रात आरक्षण मागत असताना ओबीसीत आमचा हक्क असताना आमचं आरक्षण तिथं असताना हे ससाने आणि काही यांचे लोक आहेत भुजबळ आहेत असे काही ठराविक लोक आहेत हे जाणून बुजून मराठ्यांच्या ओबीसीत येणाऱ्या आरक्षणाला विरोध करतात. 50% येऊ न देण्याची भाषा करतात.